जुलैमध्ये पावसाचा धडाका, हवामान विभागाचा मोठा अंदाज, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी. देशात यंदाचा मान्सून एक वेगळं चित्र घेऊन आलाय. सामान्यत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दक्षिण भारतात प्रवेश करतो आणि तिथून हळूहळू संपूर्ण देशभरात पोहोचतो. पण यंदा सगळंच उलटं झालं. मान्सून वेळेपेक्षा आधी दाखल झाला आणि संपूर्ण देशातही वेळेपूर्वी पसरला. मे महिन्यातच पावसाने आपली दमदार हजेरी लावली आणि त्यानंतरनं जूनमध्येही पावसाने चांगलीच कमाल केली. हवामान विभागाकडून आता मिळालेली एक थक्क करणारी आहे, कारण जुलै महिन्यात संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार आहे. अगदी 106% पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया. तर अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जुलैमध्ये 106% पावसाचा अंदाज काय म्हणतो हवामान विभाग? भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा तुलनेत तब्बल 106% पाऊस होणार आहे. हा एक मोठा आणि फार सकारात्मक संकेत आहे, विशेषतः शेतकऱ्यांसाठी आणि पाण्याच्या टंचाईने ग्रासलेल्या नागरिकांसाठी. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ के. होसाळकर यांनी सुद्धा दर्शवता शक्यता केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जूनमध्ये जसा जोरदार पाऊस झाला तसाच पावसाचा ट्रेंड जुलैमध्ये देखील कायम राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यात यंदा पावसाने मे महिन्यातच जोरदार एंट्री केली होती. अनेक भागामध्ये मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला. जूनच्या सुरुवातीलाच काही भागात पावसाने थोडा ब्रेक घेतला होता, मात्र नंतरनं पावसाने पुन्हा गती. देशभर सरासरीच्या पलीकडे पाऊस झाला. विशेषतः महाराष्ट्रात पावसाने दमदार कामगिरी केली. मुंबई व पुणे शहरांनी तर सरासरी ओलांडली. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, पेरण्यांचा योग्य काळ. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात महाराष्ट्रात सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. म्हणजे जुलै महिन्यात पेरण्या करण्यासाठी योग्य वातावरण असेल. शेतकऱ्यांनी आता सज्ज राहावं, कारण 5 जुलैनंतरनं राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हे खरं तर शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. वेळेत पेरणी झाली तर खरीप हंगाम उत्तम होईल, शेतमालाचं उत्पादन वाढेल आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व खानदेश सगळीकडेच हवामान विभागाने समाधानकारक पावसाचे संकेत दिले आहेत. विदर्भ व मराठवाड्यात भागांनाही पावसाची सरासरी गाठण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आधीच सांगितलं होतं की जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात आणि राज्यात सरासरीपेक्षा 106% पावसाचा अंदाज आहे. याचा अर्थ केवळ जुलै नाही तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील पावसाची स्थिती सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.